हॅलो किड्स, वेलकम टू सविता फॉड अकॅडमी. मुलांनो, माऊली मराठी अभ्यास पुस्तिकेमधील धडा 5वा सशाचे कान या धड्यावरील सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्या अभ्यास पुस्तिकेमधील आपण आज अभ्यासतोय. तर तुमची अभ्यास पुस्तिका माऊली मराठी अभ्यास पुस्तिका काढायची आहे आणि लक्ष देऊन ऐकायचे आहे. मग मी इथे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर सांगणार आहे आणि माझ्याबरोबर आहे आपली फ्रेंड पर्णवी, ते देखील आपल्याला मदत करणार आहे. प्रश्न पहिला, खालील प्रश्नाचे एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न पहिला, कोणाचे कान लांब होते? येतं पर्णवी उत्तर? हो, गाढवाचे कान लांब होते. दुसरा प्रश्न, फांदीला कोणाचे कान बांधणार आहे? फांदीला सशाचे कान बांधणार आहे. छान. मुलांनो, तुम्ही देखील असाच प्रयत्न करायचा आहे, वाचायचा. पायाशी कोण झोंबू लागले? पायाशी माकड झोंबू लागले. छान. पुढचा चौथा प्रश्न, माकडाला काय मिळाले? माकडाला झोके मिळाले. छान छान. गाढव सशाला काय म्हणाले? गाढव सशाला म्हणाले, तुझे कान असले कसले? हे बघ माझे किती लांब. छान. फांदीला कोण लोंबू लागले? फांदीला ससा लोंबू लागला. छान. ससा माकडाला काय देणार होता? ससा माकडाला 7 वडे देणार होता. छान. ही कविता कोणी लिहिली आहे बरं? ही कविता विंदा करंदीकर यांनी लिहिली आहे. छान. कवितेच्या ओळी पूर्ण करा. हे बघ माझे किती लांब. ससा म्हणाला जरा थांब. पुढे, ससा गेला माकडाकडे, म्हणाला दे 7 वडे, पण मला युक्ती सांग. 2 नंबर आहे. ससा म्हणाला फांदीला लोंबू लोंबू, माकड लागले पायाशी झोंबू. माकडाला मिळाले झोके छान, सश्याला मिळाले गाढवाचे कान. छान छान. प्रश्न तिसरा, कोण कोणास म्हणाले ते लिहा. जरा थांब. ससा गाढवाला म्हणाला देईन 7 वडे. ससा माकडाला म्हणाला छान छान. फांदीला बांधतो तुझे कान. माकड सशाला म्हणाला छान. तुझे कान असले कसले? गाढव सशाला म्हणाला हे बघ माझे किती लांब. गाढव सशाला म्हणाला. प्रश्न चौथा, समानार्थी शब्द लिहा. आई, जननी, माता, ते देखील तुम्ही इथे लिहू शकता. घर, गृह, सदन. तिसरं झोप, निद्रा. छान. चुकी बरोबर. प्रश्न 5वा, एकदा गाढव हत्तीला हसले. चूक. ससा माकडाला म्हणाला की तो त्याला 10 वडे देणार आहे. चूक. 7 वडे देणार होता ना. हो. माकड फांदीला लोंबू लागला. चूक. प्रश्न 6वा, विरोधार्थी शब्द लिहा. विरोधार्थी शब्द बंद, उघड किंवा उघडा लिहायचं. मित्र, शत्रू. मोठा, लहान. छान. पुढच्या पानावरती बघूयात आपण. पुढच्या पानावरती आहे तो महात्मा गांधीजी. तर मुलांनो, मला आशा आहे की आजचा व्हिडिओ तुम्हाला खूपच फायदेशीर ठरेल. तर हे आपले सशाचे कान अभ्यास पुस्तिकेमधील ही प्रश्नांची उत्तरे तुम्ही पाठ करायची आहेत. 3 वेळा वाचायची आणि 2 वेळा लिहायची. तुम्ही अगदी झटपट मराठीचा पेपर लिहू शकता. व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू किड्स, थँक्यू टीचर्स, थँक्यू पेरेंट्स.